धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। राहुल नार्वेकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले। शिवाय राहुल नार्वेकर धमक्या देतात, निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही। हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय, तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात आणि यांचं आत्ताच्या आत्ता संरक्षण काढून घ्या। संरक्षण देण्याचा आणि काढण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना सभागृहामध्ये असतो, बाहेर तसं कोणाचेही संरक्षण काढण्याचा अधिकार हा त्यांना नसतो आणि नसायला पाहिजे। राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो। सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय। माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे। अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये, असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे। त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। दरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपवर आणि भाजपच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंनी अमित चाटम यांचा चाटम असाही उल्लेख केलाय। मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणतात की जो न्यूयॉर्कचा महापौर झालाय जोहराम ममदानी, त्यांनी उमर खालिदला सपोर्ट केला आणि त्या उमर खालिदच्या सभेमध्ये जी मुंबईत होणार होती तिथे आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्षाची लोक गेलेली। मुंबईचा रंग आम्ही कोण बदलू बोललं? देणार नाही। कोण बोललं? हे सगळे भाजपचे पदाधिकारी आणि मुंबई अध्यक्ष बोलतात। चाटम माझं म्हणणं की मुद्द्यावरती त्यांनी बोललं पाहिजे। आम्ही मुद्द्यावरती बोलतो। ममदानी बद्दल त्यांनी मोदींना विचारलं पाहिजे कारण ते नवाज शरीफचा केक खाऊन आलेले, त्याच्यामुळे मोदी तिकडे जात येत असतात, आम्ही जात येत नाही आहोत, तर त्याचा आणि मुंबईशी काही देणं घेणं नाहीये। काल मुख्यमंत्री म्हणाले की मी मुंबईत वरून डोळे फाडून बघितली, कुठेही मला सरकलेली दिसली नाही आणि जे सातत्याने अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करतात त्यांची बुद्धी सरकलेली आहे। मुंबईकर येत्या निवडणुकीत आणखीन काहीतरी त्यांचं फाडणार आहे। मी मुख्यमंत्री असताना गो अहेड दिला होता, ते म्हणजे मराठी रंगभूमीचं दालन ते यांनी रद्द केलं बिर्ला तिकडे चौपाटीला आणि ते हे बिल्डरच्या घशात घातलं। वरळी दुग्ध डेअरी आहे, तिथल्या सगळ्या कामगारांचं नीट तिथेच पुनर्वसन करून तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार होतो, ते आता यांनी रद्द करून तेही बिल्डरच्या घशात घालतायत। देवनार डम्पिंग ग्राउंड हे बिल्डरच्या घशात घालतायत। कुर्ला मदर डेअरी अदानीच्या घशात घातलेली आहे। मुलुंडचा सगळे ती कांजूरचे मिठागर आहेत ती अदानीच्या घशात घातलेली आहेत। म्हणजे यांचा महापौर होणार नाही, पण झाला तर मुंबईचं अदानीस्थान होईल, हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। दोन्ही ठाकरे बंधू शाखा भेटीवर अधिक भर देणार असल्याचंही कळतंय। मुलाखती सभा घेण्यापेक्षा शाखा भेटीमधनं लोकांपर्यंत ते पोहोचणार आहेत। उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे। जरा 2-3 दिवसानंतर आता मुलाखती जास्त देणार, आम्ही असं ठरवतो की शाखा भेटी जास्त द्यायच्या, कारण काय मुद्दे हेच राहणार आणि तुमच्या माध्यमातून जातच असेल। जरा 2-3 दिवसानंतर आता मुलाखती जास्त देणार, आम्ही असं ठरवतो की शाखा भेटी जास्त द्यायच्या, कारण काय मुद्दे हेच राहणार हिंदी में बात देखिए आप। हिंदी मला येत नाही ना, नहीं थोडं हिंदी में बात देखिए आप। हिंदी मला येत नाही ना, नहीं थोडं